नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय मराठी कुमार भारती पाठ क्रमांक 11 गोष्ट अरुणिमाची या पाठाची लेखिका आहेत सुप्रिया खोत। या पाठावर आज आपण कृती व स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, आकृती पूर्ण करा। अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती। 1. फुटबॉल व व्हॉलीबॉल या खेळाची नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली। 2. खेळाशी जोडलेली राहण्यासाठी CISF मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला। 3. हॉस्पिटलात पडल्या पडल्या अरुणिमाने एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार केला। 4. डिस्चार्ज मिळाल्यावर अरुणिमा 2 दिवसात उभी राहिली। हे सर्व अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती आहेत। प्रश्न क्रमांक 2, खालील कृतीतून व्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा। कृती क्रमांक 1, भाईसाहेब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला। वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर हे अरुणिमाचा गुण आहे। कृती क्रमांक 2, चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला। धाडसी वृत्ती हे अरुणिमाचा गुण आहे। कृती क्रमांक 3, उठता बसता खाता पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती। ध्येयवादी हा अरुणिमाचा गुण आहे। कृती 4, ब्रिटिश माणसाने ओझे म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला। व्यवहारी हा अरुणिमाचा गुण आहे। प्रश्न क्रमांक 3, कोण ते लिहा। अ. एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बचेंद्री पाल। आ. सर्वात मोठा मोटिव्हेटर स्वतःच अरुणिमा। ई. अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे भाईसाहेब। ई. फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन अरुणिमा। प्रश्न क्रमांक 4, अरुणिमाच्या कणखर धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्य पाठातून शोधून लिहा। वाक्य आहे 1. ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यातून मी तावून सुलाखून निघत होते। 2. उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता, त्यावर थोडा जरी दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत। 3. मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला। 4. आपलं मन जसं सांगतं तसंच अगदी तसंच आपलं शरीर वागतं। 5. मी अशी नी तशी मरणारच होते, तर मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यकच होते। हे सर्व अरुणिमाच्या कणखर धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्य पाठातून लिहिलेली आहेत। प्रश्न क्रमांक 5, अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवाबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा। अ. शरीराला जखम झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय। उत्तर, समाजातील बहुसंख्य लोक मनाने दुबळे असतात,
त्यामुळे अरुणिमाच्या अपार धाडसावर विश्वास बसत नाही. शरीरावर झालेल्या आघातामुळे तिचा मानसिक तोल ढळून वेड्याच्या भरात तिच्या हातून असे कृत्य घडले असावे, अशी शंकाही अनेकांच्या मनात आली असणार. आ. अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते, म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली. उत्तर: अरुणिमाने तिकीट काढले नसणार. त्यामुळे टीसीच्या नजरेतून सुटण्याच्या प्रयत्नाने तिने गाडीतून उडी मारली असावी, अशी शंका काही जणांना येते. अलीकडे प्रामाणिकपणावरील, सज्जनपणावरील समाजाचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागली आहे, हेच या प्रतिक्रियेतून दिसून येते. प्रश्न 6. पाठातून तुम्हाला जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये. 1. पराकोटीचे धैर्य. 2. अमाप सहनशक्ती. 3. जबरदस्त आत्मविश्वास. 4. अन्यायाविरुद्ध लढणारी. 5. ध्येयवादी. 6. जिद्दी. हे सर्व पाठातून जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न क्रमांक 7. पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा. 1. इंग्रजी शब्द आहे नॅशनल. मराठी शब्द आलेला आहे राष्ट्रीय. 2. इंग्रजी शब्द स्पॉन्सरशिप. मराठी शब्द आहे प्रायोजकत्व. 3. इंग्रजी शब्द आहे डेस्टिनी. मराठी शब्द दिलेला आहे नियती. 4. इंग्रजी शब्द आहे कॅम्प. मराठी शब्द आहे छावणी. 5. इंग्रजी शब्द आहे डिस्चार्ज. प्रचलित मराठी शब्द येते मोकळीक. 6. इंग्रजी शब्द आहे हॉस्पिटल. प्रचलित मराठी शब्द आहे रुग्णालय. अशा प्रकारे पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 8. पाठात आलेल्या खालील वाक्याचे मराठीत भाषांतर करा. वाक्य आहे. 1. नाहू और नेव्हर. अर्थ आहे आता नाही तर कधीच नाही. वाक्य 2. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. याचा मराठीत अर्थ आहे शूर माणसाला नशीब नेहमी साथ देते. प्रश्न क्रमांक 9. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा. अ. धोकादायक पर्वत चढणे. आ. मृत्यू येईल असे वाटायला लावणाऱ्या कृती करणे. ई. ध्येयापासून दूर लोटू पाहणारे प्रशिक्षणातील कष्ट. ई. उजव्या पायातल्या रॉडमुळे तो पाय जरी दाबला तरी असह्य कळा येत. प्रश्न क्रमांक 10. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा. अ. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच. उत्तर: प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच असे नाही. आ. सूर्योदयाच्या वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. उत्तर: सूर्यास्ताच्या वेळीही सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. ई.
खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावी. उत्तर: खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहू नका. ई. प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते. उत्तर: प्रयत्नाने सोपी वाटही पार करता येते. प्रश्न क्रमांक 11. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. अ. सायरा आज खूप खुश होती. क्रियापद होती. आ. अनुजाने सुटकेचा निश्वास टाकला. क्रियापद टाकला. ई. मित्राने दिलेली गोष्टीचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले. क्रियापद आवडले. ई. जॉनला नवीन कल्पना सुचली. क्रियापद सुचली. प्रश्न क्रमांक 13. स्वमत लिहा. अ. आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरले म्हणजे अपयश नसतं. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर: 10वी-12वीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे किंवा एखादा पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतात. अशा बातम्या अनेकदा ऐकू येतात. हे साफ चूक आहे. त्यांना वाटते नापास झाल्यामुळे नामुष्की येते, तोंड दाखवायला जागा राहत नाही. पण खरोखरच परीक्षेतले अपयश ही नामुष्की असते काय? याबाबत थोडा विचार केला पाहिजे. आपण खूप गुण मिळवण्याला परीक्षेत यश मानतो, पण हे बरोबर आहे काय? गुण महत्त्वाचे नसतात, ज्ञान महत्त्वाचे असते. गुण हे साधन असते, तर ज्ञान हे साध्य असते, आपले ध्येय असते. आपण गुणांना फार महत्त्व जास्त देतो. इथेच खरा घोटाळा निर्माण होतो. आपले ध्येय हे आपले साध्य असल्यामुळे ते जास्तीत जास्त उच्च दर्जाचे राखले पाहिजे. ते मिळवताना अपयश आले तर पुन्हा प्रयत्न करता येतो. परंतु ध्येय कमी दर्जाचे असेल तर आपण कितीही मोठे यश मिळवले तरी ते यश कमी दर्जाचे असते. याचा साधा अर्थ असा की ध्येय प्राप्त करताना आलेले अपयश हे तात्पुरते असते. त्याने खचून जाता कामा नये. किंबहुना ती नामुष्की सुद्धा नसते. उच्च ध्येय निवडता आले नाही तर मात्र ते अपयश असते. स्वमत आ. प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते. याबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. उत्तर: कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. एखाद्याला नृत्य आवडते, एखाद्याला गायला आवडते, एखाद्याला दुसऱ्याला मदत करायला आवडते, तर कोणाला समाजातील घडामोडीची दोस्ती करणे आवडते. आपल्यातल्या असा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे हे आपण शोधले पाहिजे. या गुणाची जोपासना केली पाहिजे. मग आपल्या हातून आपोआपच लोकोत्तर कामगिरी पार पडेल. अरुणिमाने नेमके हेच केले. खरे तर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती. पण तिने जिद्दीने स्वतःमधला वेगळा गुण ओळखला, स्वतःचे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असतेच. फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे. जीवनाचा हाच महामंत्र आहे. ई. तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा. आपण दिवसभर कोणती ना कोणती तरी कृती करीत असतो. त्यावेळी आपल्या मनात कोणता तरी हेतू असतो. हेतूशिवाय कोणतीही कृती अशक्य असते. आपला हेतू म्हणजेच आपले ध्येय होय. खूप पैसे मिळवणे हे ज्याचे आयुष्यातले सर्वोच्च ध्येय असते. तो माणूस सतत पैसे मिळवण्याचाच विचार करीत राहील. कळत न कळत सतत पैसे मिळवून देण्याच्या कृतीकडेच ओढला जाईल. म्हणजे आपल्या मनातले ध्येय खूप महत्त्वाचे असते. तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवित असते. म्हणून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ते नीट समजून घेतले पाहिजे. पर्वतामध्ये एव्हरेस्ट जसा सर्वात जास्त उंच आहे,
तसेच आपले ध्येय आयुष्यातील सर्वात जास्त उंच, सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट आपल्या मनातील एव्हरेस्टच होय. या एव्हरेस्टचा आपण शोध घेतला पाहिजे. तो सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.